अमरावतीतील न्यू गणेश कॉलनी परिसरात तब्बल 200 वर्ष जुन्या श्री काली नदी महादेव बाबा मंदिराकडे जाणारा सार्वजनिक मार्ग अनधिकृत बांधकामामुळे बंद झाल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे। नागरिकांच्या तक्रारीनंतर महापौर श्रीचंद तेजवाणी आणि आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी घटनास्थळी धडक देत प्रत्यक्ष पाहणी केली आहे। मंदिराचा मार्ग, सार्वजनिक जागा आणि ऐतिहासिक वडाचे वृक्ष यांचा प्रश्न आता चर्चेचा विषय ठरला आहे। अमरावतीच्या न्यू गणेश कॉलनी परिसरातील श्री काली नदी महादेव बाबा मंदिर हे गेल्या 2 शतकांपासून भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र मानले जात आहे। दररोज मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविक या मंदिरात दर्शनासाठी येतात। मात्र मंदिराकडे जाणारा पारंपरिक सार्वजनिक मार्ग अडवून त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे। त्यामुळे मंदिरात जाणाऱ्या भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात आले। या गंभीर तक्रारीची दखल घेत अमरावती महानगरपालिकेचे महापौर श्रीचंद तेजवाणी आणि आयुक्त डॉक्टर मंगेश गोंदावले यांनी संबंधित ठिकाणी भेट देत प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी केली। यावेळी अधिकाऱ्यांकडून बांधकामाची माहिती, जागेची स्थिती आणि उपलब्ध कागदपत्रांचा आढावा घेण्यात आला। नागरिकांनी प्रशासनासमोर आपल्या तक्रारी मांडत मंदिराचा मार्ग तातडीने खुला करण्याची मागणी केली। तसेच परिसरातील अनेक दशकांपासून उभ्या असलेल्या वडाच्या ऐतिहासिक वृक्षालाही या बांधकामामुळे धोका निर्माण झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला। या पाहणीनंतर संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून बांधकामाची कायदेशीर स्थिती तपासण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। सार्वजनिक मार्ग अडविला गेला असल्यास नियमानुसार कठोर कारवाई करून मंदिराचा मार्ग पूर्ववत खुला करण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जाणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले। या पाहणी दरम्यान मध्य झोन सभापती स्वाती कुलकर्णी, चंद्रशेखर कुलकर्णी, भूषण पाटणे, अतिरिक्त आयुक्त शिल्पा नाईक तसेच महानगरपालिकेचे विविध विभागांचे अधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आता पाहणी पुढे जाऊन प्रत्यक्ष कारवाई होते का आणि मंदिराचा मार्ग पुन्हा खुला होतो का याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। न्यू गणेश कॉलनीतील मंदिराचा मार्ग, सार्वजनिक जागेचे संरक्षण आणि अनधिकृत बांधकामाचा प्रश्न आता प्रशासनासाठी मोठी कसोटी ठरणार आहे। नागरिकांनी स्पष्टपणे कारवाईची मागणी केली असून महापालिका यावर कोणता निर्णय घेते हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल।